आता खूप थकलो आहे देवा. आता मी काय करू मला काही समजत नाहीये. तर त्यासाठी मला काहीतरी उपाय द्या ना नवनाथ महाराज. मी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, खूप सारे यातना सहन केल्या, परंतु तरी पण माझ्या जीवनामध्ये अनेक अडचणी, अनेक संकटे का येत आहेत मला काही माहीत होत नाही देवा. तर त्यासाठी तुम्ही मला काहीतरी उपाय द्या ना सरकार. एक महत्त्वाचं काम माझ्याकडून घडलं होतं, एक अन्याय माझ्याकडून घडला होता आणि त्या अन्यायाची शिक्षा मला आजपर्यंत का मिळते आहे देवा मला काही समजत नाहीये. मी खूप दान केलं, खूप धर्म केला, पण एक अन्याय माझ्याकडून अशा प्रकारचा अन्याय घडला होता. तो अन्याय घडण्यासाठी मला अनेक प्रकारची लोक या ठिकाणी कारणीभूत होती, पण ते सगळे कारणीभूत असून सुद्धा मी त्या अन्यायाला पचवण्याचा प्रयत्न केला. खूप संकटे आली जीवनामध्ये, खूप अडचणी आल्या जीवनामध्ये, परंतु अजून पण मला या ठिकाणी यश भेटलं नाहीये. जेवढं काही यश पाहिजे होतं त्या हिशोबाने मला काही यश भेटलं नाहीये. तर त्यासाठी तुम्ही मला उपाय काय सांगू शकता? तर या ठिकाणी नीट ऐक माझ्या बाळा, तुझ्यासाठीच हा उपाय या ठिकाणी मी घेऊन आलो आहे. तू फक्त मनपूर्वक ऐक, म्हणजे तुला सर्व काही एकाच वेळेमध्ये, एकाच ठिकाणी सर्व काही समजून येईल आणि तुझ्या सर्व चिंता, सर्व दुःख, सर्व संकटे एका क्षणामध्ये दूर होण्यासाठी प्रयत्न होईल, किंवा अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी मौल्यवान ठरू शकतो, तुझ्यासाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो, तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण तर ठरणारच आहे. फक्त मी जे सांगतो आहे ते फक्त शांत ऐक, तुला सर्व समजेल की जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या संकटे आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि त्याच्यावरती कोणता मार्ग शोधला पाहिजे हे तुम्हीच मला या ठिकाणी सांगू शकता. तर मी पण तुला सांगणार आहे, परंतु तू ऐकलंस तर तुझं त्या ठिकाणी कल्याण होईल. जीवनाचं जे काही संकट आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल. चला तर मग तुम्हाला मी सर्व गोष्टी एक एक सांगतो. तर मी जे सांगतो आहे ना बाळा, ते नीट ऐक, हे तुझ्यासाठीच आहे. 2-3 पॉईंट आहेत, जास्त वेळ घेणार नाही मी तुझा, परंतु 2-3 पॉईंट इम्पॉर्टंट आहे ते सांगण्याचा मी तुला प्रयत्न करेल. तर पहिल्या सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, तू जेवढा काही संघर्ष आतापर्यंत केलेला आहे तो स्टॉप करू नकोस, तो थांबवू नकोस, तो अखंड चालू ठेव. तुला यश मिळो अगर नाही मिळो, परंतु तू जीवनामध्ये जे काही कष्ट करतो आहे ना ते कष्ट पुढे चालू ठेव, पुढे चालू ठेव. हे खूप महत्त्वाचं आहे. तू फक्त थकूनच चालणार नाहीये. तुला जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर थकून तुला अजिबात चालणार नाहीये. त्याच्यामुळं तू त्या संकटावरती मात करून, तू त्या संकटावरती सामोरे जाऊन पुढे चढत राहा. ते काम तू कंटिन्यू चालू ठेव. तुला एक ना एक दिवस यश मिळतंच. असं कोणतंच काम नाहीये की ते काम केल्यानंतर तुला यश मिळणार नाही. हमखास यश मिळेल. फक्त त्या कामावरती तुझी साधना असली पाहिजे, तुझी इच्छा चांगली असली पाहिजे, तुझे मन चांगले निर्मळ असले पाहिजे, तरच ते काम तू चांगल्या प्रकारे करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट काय पहिलं तर त्या कामामध्ये सातत्य पाहिजे. त्या कामामध्ये तू कधी पण थांबला नाही पाहिजे, हा खूप महत्त्वाचा आहे. 2 नंबरचा आहे संयम. जीवनामध्ये कोणतं पण कार्य करत असताना, कोणतं पण काम करत असताना संयम खूप इम्पॉर्टंट आहे. पेशन्स खूप महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी पेशन्स नाही त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी कामापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. हा दुसरा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे संयम असला पाहिजे, तुमच्याकडे पेशन्स असलं पाहिजे, तरच त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश मिळेल. मी तुम्हाला नक्की खात्री करून देतो. हे 2 जीवनामध्ये खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट काय, मग जे पण तुम्ही कार्य करताय, जे पण कार्य तुम्ही करताय, जीवनामध्ये अनेक संकटे येतात, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की नामस्मरण आणि तुमच्या मनामधील शांती ही खूप महत्त्वाची असते. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता. आणि इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत राहीन. अलख निरंजन आदेश.